Hello. Learning about the health infrastructure in India as a matter of fact, very important aspect of healthcare in India is very important. So, in these days, if we think the health infrastructure comes very first to fight the COVID-19 situation. आणि अशा वेळी आपण कोणत्या कोणत्या प्रकारच्या मिनिस्ट्री ऑफ हेल्थ आणि फॅमिली वेलफेअरच्या अंडर येतो तर तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे. सो देर इज दिस फोर थिंग्स दॅट वी नीड टू रिमेंबर. फर्स्ट ऑफ ऑल, देर इज डिपार्टमेंट ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर, म्हणजे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचं पहिलं डिपार्टमेंट आरोग्य आणि कुटुंब कल्याण. सेकंड डिपार्टमेंट इज डिपार्टमेंट ऑफ आयुष, दॅट इज आयुर्वेद, योगा, न्यूरोपॅथी, योगा अँड न्यूरोपॅथी, युनानी, सिद्ध अँड होमिओपॅथी. Combining all these starting letters of these pathies, the Mantralaya has started this department Ayush, that is A for Ayurved, Y for Yoga and Neuropathy, U for Unani, S for Siddha, and H for Homeopathy. And then there is Department of Health Research, that is the third department, and with that there is one additional department, Department of AIDS Control. Okay, every stream has its own strategies, their own challenges, their own barriers, but as we are thinking about it, let's see what is the real condition that we are facing through this problem. But I'll stop the recording first. With this all schemes and all the facilities given by government, I think we lack the implementation on a large level. खूप मोठ्या प्रमाणावर या स्कीम्स कशा प्रकारे ऍक्टिव्हेट होतात. तुम्ही बघितलं त्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की HIV एड्सचा रुग्ण आहे आणि त्यामुळे त्याच्याबरोबर डिस्क्रिमिनेशन होत आहे, त्याला ट्रीटमेंट मिळत नाहीये, त्याला ट्रीटमेंट नाकारली गेली. बट इट इज नॉट द वे हेल्थ केअर शुड वर्क. प्रत्येक पेशंटला, बीट एनीबडी, बीट ऑफ एनी जेंडर, बीट ऑफ एनी कास्ट, क्रीड, रिलिजन, कसंही त्याला ट्रीटमेंट मिळालीच पाहिजे, राईट. आणि मग ह्या सगळ्या योजना असल्याचा नाहीतर उपयोग काय, बरोबर. So on this note, we'll start with this national program on prevention of and control of viral hepatitis. Sorry, because आपण ह्याच्या आधीची बघितली होती and I don't think आपण ते पुन्हा रिपीट केलं पाहिजे. Its aim was to research and survey different geographical location and ascertain its different types of different zones of a country. So hepatitis म्हणजे कावीळ असं म्हणता येईल आपल्याला इन अ वे. सो कुठून कशा, तेव्हा खूप जास्त मोठ्या प्रमाणावरती आणि अजूनही मोठ्या प्रमाणावर कावीने रुग्ण त्रस्त असतात, दगावतातही. तर असं असताना ऍक्च्युली जॉग्राफिकल लोकेशन आणि त्याचा ओरिजिन ट्रॅक करून कशा प्रकारे त्याचा फैलाव होतोय आणि तो कसा रोखता येईल ह्याच्या अभ्यासासाठी हा प्रोग्राम सुरू झाला होता, नॅशनल प्रोग्राम ऑन प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ व्हायरल हिपॅटायटिस. देन द नेक्स्ट वन इज नॅशनल प्रोग्राम ऑफ हेल्थ केअर फॉर एल्डरली, म्हणजे वृद्धांसाठी हेल्थ केअरसाठी, वृद्धांच्या हेल्थची केअर घेण्यासाठीचा हा प्रोग्राम. Its objective was to provide accessible, affordable, and high quality long term comprehensive and dedicated care to the aging population, to build a framework to create enabling environment for a society for all ages, म्हणजे सगळ्यांसाठी समाज किंवा सगळ्या वयाच्या लोकांसाठी समाज, या हेडिंग अंडर हा प्रोग्राम सुरू झाला होता. The services are provided through community based primary healthcare system. The next one is National Tobacco Control Policy in 2003. तंबाखू रोखण्यासाठी, तंबाखूचं सेवन रोखण्यासाठी झालेला हा प्रोग्राम होता. 2003 मध्ये सुरू झालेला. अंडर दिस ऍक्ट गव्हर्नमेंट enacted the cigarettes and other tobacco products to prohibit advertisement and regulate its supply and distribution. So cigarettes तुम्हाला ऍड करता येत नाही, टोबॅको प्रोडक्ट्सची ऍड करता येत नाही. It also ratifies WHO Framework Convention on Tobacco Control, WHO DCTC in 2004. So या प्रोग्राम अंडर WHO एक फ्रेमवर्क आपल्याकडे रेटिफाईड करण्यात आलं, म्हणजे लागू करण्यात आलं, आणि ते होतं कन्व्हेन्शन ऑन टोबॅको कंट्रोल. सो दॅट इज WHO DCTC.
इन 2004. जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचे अर्थातच प्रश्न येऊ शकतात. कदाचित असं असू शकतं की तुम्हाला MCQs येतील, कदाचित असं असू शकतं तुम्हाला मोठे क्वेश्चन ऑनलाईन येतील, तुम्हाला कदाचित असं असू शकतं की ऑफलाईन एक्झाम होतील. सो तुम्हाला हे सगळेच्या सगळे प्रोग्राम तुमच्या नोट्समध्ये लिहायला हवेत. रादर आय वुड से उद्याला मी तुम्हाला हे पाठवेन डेफिनेटली PDF. तुम्हाला उद्याला या सगळ्या प्रोग्राम्सची लिस्ट बनवायची आणि त्या प्रोग्रामवर प्रत्येकी 2-2 वाक्य तुमच्या भाषेत जी तुम्हाला पॉइंट आउट करता येतील ती लिहायची. तुम्हाला समजतंय मी तुम्हाला काय सांगते ते? Yes, ma'am. Very good. I'll check it tomorrow. So the National Tobacco Control Program NTCP 2007 was to bring greater awareness about the harmful effect. So National Tobacco Control Program हा जो होता NTCP जो 2007 मध्ये पुन्हा एकदा रिट्रीव्ह करण्यात आला, तर त्याच्यामुळे लोकांमध्ये अवेअरनेस क्रिएट करण्याचं काम मोठ्या प्रमाणावर होईल असं मानलं गेलं टोबॅकोच्या हार्मफुल इफेक्ट्स अगेन्स्ट. सो हे होते आपल्या देशात चालणारे अतिशय भरपूर प्रमाणावर चालणारे प्रोग्राम्स, हेल्थ केअर प्रोग्राम्स. तुम्ही जर बघितलं तर आपण आतापर्यंत वी हॅव सीन अ लॉट ऑफ हेल्थ केअर मिशन्स, हेल्थ केअर प्रोग्राम. So that was National Health Mission 2013. Then there was communicable disease program, in which there were National AIDS Control Program NACP, National Leprosy Eradication Program, revised National Tuberculosis Control Program. Then intellectual disability schemes like Samarth, Janani Suraksha Yojana, Janani Shishu Suraksha Karyakram, Mission Indradhanush, प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना, National Ayush Mission, National Program on Preventive and Control of a Viral Hepatitis, National Program of Healthcare of Elderly, and National Tobacco Control Program 2003 and 2007, under which WHO Convention on Tobacco Control was ratified in 2004. So ओव्हरऑल तुम्हाला मी ह्या स्कीम्सची माहिती दिली आहे. डेफिनेटली नुसती माहिती देणं उपयोगाचंच नसतं. मी तुम्हाला खरी परिस्थिती जाणून देण्याचा प्रयत्नही केला आहे व्हिडिओमधनं. आता तुमचा याच्यावरचा काय विचार आहे, याबद्दल तुम्हाला काय म्हणायचंय ते मला ऐकायला आवडेल. व्हॉट डू यू थिंक अबाउट दीज थिंग्स? व्हॉट डू यू थिंक अबाउट द करंट सिच्युएशन ऑफ अवर हेल्थ केअर सेक्टर? आपल्या हेल्थ केअर सेक्टरचं करंट सिच्युएशन काय, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? रिअली काहीच वाटत नाही? उद्यापासून आपण असं करूया, उद्यापासून मी जे काही लिहायचंय ते तुमच्याकडून इथूनच लिहून घे. विल दॅट बी ओके? म्हणजे मग तुम्हाला इथेच लिहून मी तुमचं इथे चेक करेन, तुम्हाला मला ते दाखवायला लागेल. ओके? म्हणजे तुम्ही लिहायचं, कॅमेरा सुरू करायचा आणि मला दाखवायचं. ओके? राईट डाऊन. तुमच्याकडे नोटबुक असेलच, नसेल तर घेऊन या पटकन. आपण नॅशनल हेल्थ पॉलिसी 2017 बद्दल बघणार आहोत. तुमच्याकडे आहे नोटबुक? Yes, ma'am. Yes, ma'am. Good, then start writing about the National Health Policy 2017. This policy had an aim. तुम्ही लिहिता राईट माझ्या बरोबर? This policy had an aim to inform, clarify, strengthen, prioritize the role of government in shaping the healthcare system in all its dimensions. सो हे लिहून झाल्यावर मला दाखवा, म्हणजे मला कळेल की तुम्ही लिहिलंय की नाही. तोवर मी तुम्हाला एक्सप्लेन करायचा प्रयत्न करते. ओव्हरऑल आपल्या हेल्थ केअर सिस्टीम बद्दल आपल्याला कोणत्या कोणत्या स्कीम्स अवेलेबल आहेत, कोणत्या प्रोव्हिजन्स सरकारने केल्या आहेत आणि कशा प्रकारे गव्हर्नमेंट त्याचा रोल कॅरी आउट करतंय आणि त्यात काय गरजा आहेत. सो कशा प्रकारे गव्हर्नमेंटला त्यांची जी कामं आहेत ती स्ट्रेंथन करता येईल, म्हणजे योग्य प्रकारे त्यांना बळकटी देता येईल, या सगळ्याविषयी
ह्या नॅशनल हेल्थ पॉलिसी 2017 मध्ये डिस्कस करण्यात आलेला आहे. ओके, तुमचं झालं लिहून? झालं लिहून मित्रांनो? ओ सॉरी, मी शेअरिंग स्टॉप केलं म्हणून. ओके, दाखवा मला, ओपन करा तुमचे कॅमेरे म्हणजे मला दिसतील. तुम्हाला सगळं खालचं लिहायचं नाहीये, मी फक्त जे हे करून ठेवलंय तेवढंच लिहायचंय, ते वाक्य. दाखव बरं प्राची. व्हेरी गुड. आणखीन बाकी सगळे लॉग इन करून निघून गेले? मला सगळ्यांची नावं घ्यायला हवेत का वन बाय वन? जायद, फवाद, अनिशा, जुलेखा, अरबीना. येस, तुम्ही लिहिता हे मला दिसू देत. येस, कीप शोईंग मी दॅट. मी तुमचं वन बाय वन बघतीये. ओके, जुलेखा मला दिसलंय. सायमा, येस. अरबीना पण. अक्षताचं नाही दिसलंय. ओके, येस अक्षता. लेट मी चेक इतरांचं. सो तुम्हाला लक्षात येतंय राईट? मी पुढच्या वेळेपासून रोज तुम्हाला काहीतरी लिहायला देऊन चेक करणार आहे. व्हेरी गुड. येस, सो ज्यांनी ज्यांनी दाखवलं नाहीये त्यांनी अटेंडन्स पण नाही लावली तरी चालेलच ना? हा जायद, बरोबर आहे. एनीबडी एल्स हू वॉन्ट टू शो? ठीक आहे. आता मी तुम्हाला जे सांगते ते तुम्ही होमवर्क म्हणून घरी लिहायचं आहे. व्हॉट आर द मेन प्रिन्सिपल्स वेअर टू एनकरेज प्रोफेशनलिझम, इंटिग्रिटी, एथिक्स. हेल्थ केअर डिलिव्हरी करताना डॉक्टरने कधी इन्व्हॉल्व्ह होऊन चालत नाही पेशंटमध्ये, तसंच त्याने एथिकलीच काम करायला लागतं. त्याने अतिशय इंटिग्रिटीने म्हणजे खूप चांगल्या प्रकारे काम करायला लागतं. फक्त डॉक्टरने हेल्थ केअर रिलेटेड सगळेच लोक, आणि फक्त सप्लाय पीपल नाही तर डिमांड पीपल पण. म्हणजे प्रत्येक पेशंटने, पेशंटच्या नातेवाईकांनी सुद्धा प्रोफेशनलिझम मध्ये वागलं पाहिजे. डॉक्टरांना मारहाण ही गोष्ट योग्य नाही, अतिशयच योग्य नाही. कुठलीही हेल्थ केअर सेक्टर रिलेटेड हिंसा ही अतिशय निंदनीय, अतिशय घाणेरडं कृत्य आहे. लक्षात ठेवा नेहमी. प्रमोटिंग इक्विटी अँड मिनिमाइजिंग डिस्पॅरिटीज इन ऑल ॲस्पेक्ट्स अँड क्लासेस ऑफ सोसायटी. Affordability to curb or control expenditure exceeding 10% of total monthly consumption expenditure or 40% of non-food consumption expenditure as unacceptable. म्हणजेच एखाद्या माणसाला म्हणजे त्याला त्याचे जे आउट ऑफ पॉकेट म्हणजे स्वतःच्या खर्चातून मेडिकलवर जे खर्च होतात ते, आणि जे 40% नॉन फूड कन्झम्पशन एक्सपेंडिचर आहेत, म्हणजे खाण्यासाठी नसलेले असे 40% नॉन फूड, हे कन्झम्पशन एक्सपेंडिचर हे अनॲक्सेप्टेबल आहेत. म्हणजे माणसांची अफोर्डेबिलिटी वाढवण्यासाठी हेल्थ प्रोग्राम मधनं काम करणं. युनिव्हर्सलिटी हेल्थ केअर सिस्टीम टू बी डिझाईन टू केटर द एंटायर पॉप्युलेशन इन्क्लुडिंग स्पेशल ग्रुप्स. म्हणजे असा विचार करा, छोट्या गावांमध्ये कमी हेल्थ केअर, पण मोठमोठ्या हॉस्पिटल्समध्ये जास्तीत जास्त आणि चांगली हेल्थ केअर, असं करून चालणार नाही. तर प्रत्येक लेव्हलवरती गरजेची असणारी हेल्थ केअर सिस्टीम युनिव्हर्सली सगळ्यांना प्रोव्हाइड केली पाहिजे. पेशंट सेंटर्ड अँड क्वालिटी ऑफ अ केअर, अकाउंटेबिलिटी अँड डिसेंट्रलायझेशन, डायनामिझम अँड अडॅप्टिव्हनेस ऑफ हेल्थ केअर सिस्टीम. सो ओव्हरऑल जर असा विचार केला तर पेशंटला सेंटरमध्ये ठेवून पेशंटच्या हितासाठी म्हणून फॅमिलीने आणि डॉक्टरांनी किंवा डॉक्टर हेल्थ केअर वर्कर्सनी कशा प्रकारे काम केलं पाहिजे, कशा प्रकारची क्वालिटी केअर दिली पाहिजे, त्यासाठी अकाउंटेबल कसं राहिलं पाहिजे, आणि ओव्हरऑल नवीन नवीन मॉडर्न टेक्निक वापरून हेल्थ केअर सेक्टर अडॅप्टिव्ह कसं ठेवलं पाहिजे याचा आपण विचार यात केलाय. तुम्हाला जस्ट, कारण मला माहितीये नुसतं पुस्तक वाचून हा संपणारा इश्यू नाहीये. Then there is, let's see some key highlights of the national health policy. Okay, yeah. So
असा विचार करा की या हेल्थकेअर सिस्टीमच्या नॅशनल हेल्थ पॉलिसीच्या अंडर असं म्हटलं गेलं की हेल्थकेअर हॅज इमर्ज्ड ॲज वन ऑफ द मोस्ट प्रोग्रेसिव्ह अँड लार्जेस्ट सर्व्हिस सेक्टर इन इंडिया. दॅट मीन्स इट इज एक्सपेक्टेड टू ग्रो of the 8% of GDP by 2012, which was 5.5% in 2009. म्हणजे जी 2009 मध्ये 5.5% होतं हेल्थकेअर सेक्टर, ते 8% 2012 मध्ये होईल. आणि असा विचार करा की ही जी हेल्थकेअर रिलेटेड इंडस्ट्री आहे, ती इंडस्ट्री विल रीच टू द $280 बिलियन बाय 2020. आपल्याला सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स जे पुढच्या धड्यात बघायचे आहेत, त्याच्या अंडर एन्शुरिंग हेल्दी लाईव्स अँड प्रमोटिंग द वेलबिंग फॉर ऑल ॲट ऑल एजेस इज इसेन्शियल सस्टेनेबल गोल. म्हणजे युनायटेड नेशन्सने आपल्याला हे गोल निवडून दिलंय की आपण सगळ्यांना, प्रत्येक एजच्या, प्रत्येक जेंडरच्या लोकांना त्यांनी हेल्दीली राहिलं पाहिजे आणि त्यांचं वेल बिईंग, याचा अर्थ फिजिकल, मेंटल, इकॉनॉमिक हेल्थ मेंटेन झाली पाहिजे, ह्याच्यासाठी काम करणं गरजेचं आहे. हे तिसरं SDG आहे. तुम्हाला पुढच्या धड्यात सगळी 17च्या 17 SDGंबद्दल अभ्यास करायचा आहे. सो ही जी हेल्थ डिलिव्हरी सिस्टीम आहे ती स्ट्रेंथनिंग करण्यासाठी, तिची शक्ती वाढवण्यासाठी आणि युनिव्हर्सल हेल्थ अचीव करण्यासाठी ही न्यू हेल्थ पॉलिसी NHP 2017 सुरू केली आहे. It intends on gradually increasing public health expenditure to 2.5% of GDP. म्हणजे आपल्या सरकारकडून हेल्थकेअर सेक्टरवर केला जाणारा खर्च किमान GDPच्या 2.5% असावा, यासाठी नॅशनल हेल्थ पॉलिसी काम करणार आहे. ओके, लेट्स सी द नेक्स्ट वन. You can see that policy advocates allocating 2/3 or more of resources to primary care. प्रायमरी केअरला हेल्थकेअर मधले 2/3 रिसोर्सेस दिले पाहिजेत. इट प्रपोजेस 2 बेड्स पर 1000 ऑफ द पॉप्युलेशन. म्हणजे 1000 लोकांमध्ये किमान 2 बेड असावेत. टू एनेबल ॲक्सेस विदिन द गोल्डन अवर्स, दॅट इज फर्स्ट 60 मिनिट आफ्टर ट्रॉमॅटिक इंजुरी. म्हणजे एखादा ट्रॉमा निर्माण झाल्यावर, त्याच्यामधून जखम झाली, कुठल्याही प्रकारचा त्रास झाला, तर पहिल्या तासात किमान प्रत्येकाला त्याच्या गरजेप्रमाणे बेड मिळाला पाहिजे, यासाठी ही पॉलिसी प्रयत्न करेल. टू प्रमोट प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीज मेक इन इंडिया इनिशिएटिव्ह बाय युझिंग ड्रग्ज अँड डिव्हाइसेस मॅन्युफॅक्चर्ड इन द कंट्री. म्हणजे आपल्याच देशात मॅन्युफॅक्चर झालेली जास्तीत जास्त ड्रग्ज आणि हेल्थकेअर डिव्हाइसेस कशा प्रकारे वापरता येतील आणि त्याच्याबरोबर मेक इन इंडिया कॅम्पेन कसं स्ट्रेंथन करता येईल, याचाही विचार या पॉलिसीमध्ये केलाय. ओके, टू रिड्यूस मॉर्बिडिटी अँड प्रिव्हेंटिव्ह मॉर्टॅलिटी ऑफ अ नॉन कम्युनिकेबल डिसीजेस NCDs बाय ॲडव्होकेटिव्ह प्री स्क्रीनिंग. म्हणजे आधीच तपासणी करून जे डिसीज अवॉइड करता येतात ते कसं करता येईल याबद्दल. रिफॉर्मिंग मेडिकल एज्युकेशन, म्हणजे मेडिकल एज्युकेशनचं स्टँडर्ड वाढवायचं. आयुष हे इफेक्टिव्ह टूल बनवायचं फॉर अ प्रिव्हेंटिव्ह अँड थेरपी दॅट इज सेफ अँड कॉस्ट इफेक्टिव्ह. म्हणजे अतिशय सगळ्यांना परवडणारी आणि अतिशय सेफ असलेल्या या ज्या आयुष, म्हणजे आयुर्वेद, योग, युनानी, सिद्ध, होमिओपॅथी, या पॅथींची ट्रीटमेंट देऊन लोकांना जास्त हेल्दी बनवायचं. ओके, सो यू कॅन सी अशा प्रकारे त्यांची वेगवेगळ्या प्रकारची टार्गेट्स आपल्याला दिसून येतात. प्लीज मेक अ स्क्रीनशॉट आणि उद्याला तुम्ही ही टार्गेट्स तुमच्या वहीत लिहिलेली मला हवी आहेत, मी ती चेक करणार आहे. हॅव यू टेकन द स्क्रीनशॉट? येस मॅम. येस मॅम. व्हेरी गुड. सो तुम्हाला ही टार्गेट्स माहिती असली पाहिजेत. आणि हे हेल्थकेअर चॅलेंज आपल्याकडे भरपूर मोठ्या प्रमाणावर आहे. जसं की आपल्या देशातल्या हेल्थकेअर सिस्टीममध्ये अकाउंटेबिलिटी कमी आहे, 5A. देन अवेअरनेस कमी आहे लोकांमध्ये आणि डॉक्टरांमध्ये आणि हेल्थकेअर वर्करमध्ये पण. ॲक्सेस, आपल्याकडे लोकांना 5 किलोमीटरच्या आत हेल्थकेअर ॲक्सेस असणं गरजेचं असतं, पण आपल्याकडे तितक्या प्रमाणावर तो ॲक्सेस नाही आहे. त्याच्या बरोबरीने ॲब्सेन्स ऑर द ह्युमन पॉवर क्रायसिस, म्हणजे आपल्याकडे कमी वर्कफोर्स आहे. जितके गरजेचे आहेत तितके डॉक्टर, नर्सेस, वॉर्ड बॉईज आणि अन्य हेल्थकेअर वर्कर्स पण आपल्याकडे नाहीत. अफोर्डेबिलिटी, आपल्याकडे मेडिकल ट्रीटमेंट ही महाग पडू शकते जर समजा ती क्वालिटेटिव्ह घ्यायची असेल. सो हे जर तुम्ही बघितलेत तर 5
हेल्थ केअर क्रायसिस किंवा चॅलेंजेस आपल्याकडे आहेत. अकाउंटेबिलिटी, अवेअरनेस, ॲक्सेस, ॲब्सेन्स ऑफ ह्युमन पॉवर अँड अफोर्डेबिलिटी. सो आपण इथे त्याच्या बरोबरीने थांबू शकतो. Why are you writing your name, Fawad? Why are you writing your names? Did I ask you? Okay. I didn't ask you to put down the attendance. Then the next one is Rashtriya Swasthya Bima Yojana, RSBY 2008. A health insurance scheme for BPL family, that is below the poverty lines families, providing. Why are you writing your names? Do you want me to read your names or what? Hello, madam. Hello. Yes. Did I really say you to put down your names? मला ऐकायला नाही येते. सो यू कॅन मेसेज मी. ओके प्राची, मला तुझा आवाज नाही ऐकायला येते. सो बिलो पॉवर्टी लाईन्स मध्ये असणाऱ्या फॅमिलीजसाठी IT एनेबल्ड स्मार्ट कार्ड प्रोव्हाइड करण्याचं राष्ट्रीय स्वास्थ्य बीमा योजना RSBY 2008 द्वारे काम करण्याचं केलंय, ज्याने कॅशलेस हेल्थ इन्शुरन्स लोकांना प्रोव्हाइड करता येईल. म्हणजे हेल्थ रिलेटेड जर काही इश्यू असेल तर जसा मेडिक्लेम आपण करू शकतो तशाच प्रकारे कॅशलेस हेल्थ इन्शुरन्स करून लोकांना त्याचा फायदा करून देता येईल, इन्क्लुडिंग मॅटर्नल बेनिफिट कवर अप टू ₹30,000 पर ॲनम ऑन अ फॅमिली floater basis, especially for the crores of workers engaged in unorganized sector. सो या बीमा योजनेचा वापर करून जे अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये काम करणारे वर्कर आहेत त्यांना योग्य प्रकारे अप टू 30,000 पर ॲनमचं हेल्थ कव्हरेज मिळवून देणं हा या राष्ट्रीय स्वास्थ्य बीमा योजनेचा पहिला टप्पा आहे, विच वॉज स्टार्टेड इन 2008. Though there have been many programs initiated by governments in health and family welfare sectors, yet there is need of government to allocate greater funds to these sector to meet rapidity increasing demand and growth. म्हणजे थोडक्यात वाढती मागणी, वाढणारं सेक्टर आणि गरज म्हणजे फास्ट ऍक्शन करण्याची गरज, यासाठी गव्हर्नमेंटने फंडिंग हेल्थकेअर सेक्टरकडे मोठ्या प्रमाणावर मिळवणं गरजेचं आहे. त्यांच्या योजना अत्यंत चांगल्या आहेतच, पण फंडची कमी पूर्ण करण्यासाठी याकडे लक्ष देणं गरजेचं आहे असं ओव्हरऑल सांगितलं गेलं यात. ओके, व्हॉट आर द रिसेंट ट्रेंड्स इन हेल्थकेअर सिस्टम? Medical tourists arrive in India increased by tourists arrival in India increased by more than 50% to 2 lakhs in 2016 from 1,30,000 in 2015. मी तुम्हाला म्हटलं होतं परदेशात खूप वेळ लागतो ऑपरेशनसाठी नंबर लागायला, किंवा असं म्हणू शकतो आपण की ते ऑपरेशन करण्यासाठी जास्त खर्चही येतो. त्या तुलनेत भारत हा अंडर व्हॅल्यूड आहे त्याचा रुपया, आणि त्यामुळे स्वस्तात ऑपरेशन होतं, स्वस्तात ट्रीटमेंट होते, आणि म्हणून कितीतरी देशांमधले लोक आपल्याकडे मेडिकल टुरिस्ट म्हणून येतात, अर्थात ते मेडिकल ट्रीटमेंट घेण्यासाठी येतात. ओके, प्राचीने सांगितलंय, पण मी तुम्हाला मी सांगते ना लेक्चरच्या शेवटी तुमचं नाव आणि नंबर टाका, तेच मॅडमनी तुम्हाला सांगितलंय, त्यांनी सुरुवातीला सांगितलंय ना, मी तुम्हाला शेवटी सांगते लेक्चरच्या. लक्षात ठेवा, मी तुम्हाला टाकायला सांगते तुमची नावं आणि नंबर, तुम्ही इथे टाकायचीच आहेत, आणि त्याच्याबरोबर युट्यूबला जे आपण व्हिडिओ टाकतो त्या चॅनेलवरती जी व्हिडिओ येईल ती पण तुम्ही टाका, त्याच्या खाली पण तुम्ही टाकायचंय. ओके, तशा प्रकारे तुमची अटेंडन्स लागेल, कारण सगळ्या रूल्स प्रमाणे जर तुमची 75% अटेंडन्स नसेल तर तुम्हाला लेक्चर आणि पुढे परीक्षा आणि या सगळ्यासाठी प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतो. ओके, नेक्स्ट इज ड्युरिंग 2008 to 2020 this market is expected to record annual growth rate, compounded annual growth rate of 16.5%. म्हणजे असा विचार करा की ऑलरेडी आपण जवळजवळ पूर्वी यायचे त्याच्यापेक्षा जास्त डबल मेडिकल टुरिस्ट आपल्याकडे येतात. सो हे सेक्टर मोठ्या प्रमाणावर ग्रोथ रेट अचीव करेल असं हे प्रेडिक्शन केलं गेलंय.
According to NASSCOM, the Indian healthcare market is valued at $1 billion in 2016 and is expected to increase by 1.5 times by 2020. A total of 3,598 hospitals and 25,723 dispensaries across the country offer Ayush treatment, thus ensuring availability of alternative medicines and treatment to the people. In 2017, Government of India has provided grant in aid to set up the Ayush educational institution to the states and union territories. म्हणजे आता आयुष रिलेटेड पण आपल्याकडे कॉलेजेस आणि हे सुरू झालेले आहे. सो ओव्हरऑल तुम्ही जर बघितलं तर हेल्थकेअर इंडस्ट्रीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्टमेंट सुरू झाली आहे. मोठ्या प्रमाणावर डायग्नोस्टिक सेंटर्स, त्याच्यानंतर ही आपली वाढली आहे. जवळजवळ आपलं जे इन्व्हेस्टमेंट आहे ती $9.1 बिलियन वर पोहोचली आहे, विच वॉज 1.45 बिलियन इन 2000. आता ती जवळजवळ 9.1 बिलियन वर पोहोचली आहे. आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज आणि फार्मास्युटिकल मेडिसिन्स त्याचा सेक्शनचा इन्फ्लो असतो, ज्याच्यासाठी FDI म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जवळजवळ आपल्याकडे $14.490 मिलियन इतकी आहे. आपल्याकडे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटला हेल्थकेअर सेक्टरमध्ये 100% मान्यता दिली आहे, विच इज ऑटोमॅटिक रूटेड फॉर ग्रीन फील्ड प्रोजेक्ट्स अँड अंडर द गव्हर्नमेंट रूट फॉर ब्राऊन फील्ड प्रोजेक्ट्स. थोडक्यात असं सांगायचं झालं तर वी कॅन से दॅट देर इज ह्यूज काइंड ऑफ इन्व्हेस्टमेंट फ्लोईंग इन अ हेल्थकेअर सेक्टर. आता त्याचं योग्य प्रमाणावर इम्प्लिमेंटेशन करणं आणि सगळ्यांना योग्य प्रकारे ते मिळवून देणं हे गरजेचं आहे. लो कॉस्ट ॲडव्हान्टेज आपल्याकडे आपल्याकडे खूप असं दिसून येतं की आपल्याकडे लो कॉस्ट मध्ये ट्रीटमेंट मिळते आणि त्याचा ॲडव्हान्टेज सगळ्यांना मिळणं गरजेचं आहे. दॅट मीन्स आपल्याकडे रिसर्च अँड डेव्हलपमेंट फॅसिलिटीज वाढल्या पाहिजेत. टेलिमेडिसिन्स म्हणजे रुरल पॉप्युलेशनला, गावातल्या लोकांना त्यांचं जर मेडिकल ॲडव्हाइस असेल आणि शक्य असेल तर कनेक्शन नुसतं टेलिकम्युनिकेशनच्या माध्यमातून मिळू शकतं. पेशंट रिमोट मॉनिटरिंग म्हणजे टू टेक द ॲडमिशन टू पोस्ट डिस्चार्ज स्टेज, जेव्हा ऑपरेशन होतं किंवा ट्रीटमेंट होते त्यानंतर डिस्चार्ज मिळाल्यावरही पेशंटने स्वतःचं मॉनिटरिंग करणं गरजेचं असतं, तसंच हेल्थकेअर सिस्टीमने ते मॉनिटर करणं गरजेचं असतं. देन मेडिकल टुरिझम, जे मी म्हटलं इट्स अ ग्रेट बून म्हणजे वरदान आहे आपल्याकडच्या हेल्थकेअर इंडस्ट्रीला लाभलेलं. अँड मल्टी डिसिप्लिनरी आउट पेशंट युनिट्स आर प्रोव्हाइडिंग अँड सेटिंग अप चेन्स, म्हणजे थोडक्यात वेगवेगळ्या प्रकारची ट्रीटमेंट एकाच छताखाली मिळणारी आणि प्लस तरी कमी कॉस्टमध्ये असणारी अशी वेगवेगळी हॉस्पिटल्स क्लिनिक आता उभी राहत आहेत. सो दॅट इज काइंड ऑफ good advantage for us, but definitely we need more research and development. We need more private partnerships in the healthcare sector. Like Apollo hospitals are leader in super specialty healthcare, so private sector role in hospitals and hospital beds they खूप मोठ्या म्हणजे there are many challenges as I am talking to you and I am explaining to you की प्रायव्हेट पार्टनरशिप्स गरजेच्या आहेत गव्हर्नमेंट हेल्थकेअर सिस्टीम एफिशियंट बनवण्यासाठी. जर बघितलं तर प्रायव्हेट बेड्सची अवेलेबिलिटी 74% असते आणि 40% म्हणजे अवेलेबिलिटी ऑफ बेड्स आणि रोल ऑफ हॉस्पिटल्सचा विचार केला तर प्रायव्हेट सेक्टरची ओव्हरऑल एफिशियन्सी इतकी चांगली असते की त्याचा वापर करून आपल्याला आपलं हेल्थकेअर सेक्टर सुधारता येऊ शकतं. Then there is rural urban disparity. Rural India, which accounts for over 70% population, is said to emerge as potential demand source for healthcare services. आपल्या रुरल एरियात जवळजवळ 70% पॉप्युलेशन राहते, पण फक्त 3% स्पेशलिस्ट भारतातले हे रुरल एरियात सिच्युएटेड आहेत. सो वी नीड मोर स्पेशालिटीज, मोर हेल्थकेअर सर्व्हिसेस in rural area. There is a huge scope for enhancing healthcare services, considering the healthcare spending as percentage of GDP is going to rise over the year. Also we can say there must be dual disease burden along with the traditional diseases like जे पूर्वीचेच आहेत.
आता नवीन डिसिजेस इमर्ज होत आहेत. मी तुम्हाला काही वेगळं सांगायला नको या बाबतीत. कोविड सारखा डिसीज असू देत, नव्याने खूप लोकांना होणारे ब्लड प्रेशर सारखे, कार्डिओव्हास्क्युलर डिसीजेस सारखे डिसीजेस, स्ट्रेस रिलेटेड डिसीजेस, मेंटल डिसीजेस, मेंटल डिसऑर्डर्स ज्याला म्हणतात. सो अशा सगळ्या गोष्टी, याचंही बर्डन हेल्थ केअर सिस्टीमने पेललं पाहिजे आणि त्यासाठी ती स्ट्रेंथन करणं गरजेचं आहे. पण आपल्याकडे तसं इन्फ्रास्ट्रक्चर अजून नाही. आता तुम्ही तुमची नावं आणि नंबर ज्यांनी टाकले नाहीत ते टाकू शकता. ओके. देन देर इज डायबिटीस कॅपिटल ऑफ द वर्ल्ड. जर इंडियाला डायबिटीस कॅपिटल ऑफ द वर्ल्ड म्हटलं जातं, अकॉर्डिंग टू इंटरनॅशनल डायबिटीस फेडरेशन IDF, India is expected to be diabetes capital of the world, with the number of diabetes cases expected to increase from nearly 60 million in 2011 to 100 million in 2030. म्हणजे डायबिटीसच्या पेशंटची संख्या 60 मिलियन वरून 100 मिलियन वर पोहोचण्याची शक्यता आहे 2030 मध्ये. अँड वी नीड टू स्टॉप दॅट विथ द हेल्थ केअर सिस्टीम. रायझिंग आउट ऑफ पॉकेट एक्सपेंडिचर म्हणजे लोकांना स्वतःचा खाजगी खर्च करून हेल्थ केअर सिस्टीम मध्ये इन्व्हेस्ट करायला लागतंय किंवा हेल्थ केअर घ्यायला लागते, विच इज व्हेरी बॅड. अँड वी नीड सोशल सिक्युरिटी इन्शुरन्स कव्हरेज अगेन्स्ट दॅट. अँड वी नीड टू स्ट्रेंथन दिस सिस्टीम. सो ओव्हरऑल आपण बघितलं हेल्थ केअर रिलेटेड आणि एज्युकेशन रिलेटेड काय इश्यूज आहेत, काय स्कीम्स आहेत, आणि इथे आपलं हे युनिट संपतंय. अँड वी आर गोइंग टू मूव्ह टू द नेक्स्ट युनिट फ्रॉम द नेक्स्ट डे टुमॉरो. ओके. याविषयी काही प्रश्न असतील तुम्ही कॉमेंटमध्ये टाकू शकता व्हिडिओच्या, किंवा मला डायरेक्टली विचारू शकता. मी तुम्हाला आज हे नोट्सचं पेज व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवून देईन. ओके. इज देर एनी काइंड ऑफ डिफिकल्टी? बिकॉज दिस मीटिंग विल एंड इन 1 minute.